पण एकंदरीत शहराचा महापौर सांगायचा झालं तर कुठल्या पक्षाचा होईल? बीजेपीचाच होईल. का बरं? स्ट्रॉंग आहे बीजेपी. सांगली कामात विकास कामाबद्दल म्हणायला गेलं तर विकास कामं आहेत. आता तर काय भाजपच वाटते जरा. काय केलं असं बीजेपीनं स्ट्रॉंग असायला? काय विकास केलाय भरपूर, असंही कामं केले. इथले आमदार भाजपचे आहेत, त्यांची कामं काय सांगाल कशी आहेत? आमदारचं भाजपबद्दल काम एकदम भारी आहे. जोर कुठल्या पक्षावर दिसतोय? जोर भाजप शिवसेनेचा दिसतो. सांगली शहराच्या विकासाबद्दल काय सांगाल? विकास फक्त गाडगीळ साहेबांनीच केलाय. दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध भागामध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी सध्या उभा आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी कशा पद्धतीने सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी मी सध्या सांगली शहरामध्ये या मारुती रोड ला असणाऱ्या बाजारपेठेमध्ये जो प्रभाग 14 मध्ये येतो या ठिकाणी मी उभा आहे. या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची रणधुमाळी कशा पद्धतीने सुरू आहे, उमेदवार कशा पद्धतीने प्रचार करतायत, मतदारांना काय आश्वासन देत आहेत आणि मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने त्यांच्या भागाचा विकास आहे, काय समस्या आहेत, याचा अन्य घडामोडींचा आढावा आज आपण या मारुती रोडला असणाऱ्या बाजारपेठेतील नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता निवडणुकीची रणधुमाळी पण चांगलीच आपल्या सांगलीत. काय वाटतंय कशा पद्धतीचं राजकारण आता इथे सांगली शहरात या भागामध्ये रंगतंय? कशी निवडणूक होणार महानगरपालिकेची? काय जरा सुरक्षित होणार 14 नंबर वार्डात. काय आहे 14 नंबर वार्डातली परिस्थिती काय आहे, जरा चोरात चालू आहे, पण अजून काय लय ह्याच्यात आलं नाही ते. समजेल 2 दिवस गेल्यावर. आता उमेदवार प्रचारला यायला लागले, आता आश्वासन द्यायला लागलेले आहेत. काय आश्वासन देतात तू आता या निवडणुकीत? ते आता काय आम्हाला मत द्या एवढंच बोलतात, बाकी अजून काय त्यांच्याकडनं आम्ही काय उधळून घेतलंच नाही ना. कसा पाहिजे मग नगरसेवक या भागातून निवडून येणारा? जरा काम करणारा आणि आश्वासन न देणारा असं पाहिजे. असा कोण आहे असं वाटतं काय भागात आता या निवडणुकीला राहिला यामध्ये? जर अजून काय अंदाज आला नाही, जर त्यांचा अंदाज घ्यायला पाहिजे, घेतल्यावर आम्हाला समजेल. एकंदरीत जोर कुठल्या पक्षाला दिसून येतो इथं? जर आहे भाजपचा आहे, परत युवराज बावडेकर त्यांचा आहे. भाजपचा जोर कशामुळे का दिसतोय त्यांचा जोर? अजून तर काय एवढं हे आलं नाही, 2 दिवसात आम्हाला समजेल परफेक्ट. तुम्ही आता म्हटलं भाजपचा जोर आहे, पण त्यांची कामं काय आहेत काय? आहे काम आहेत त्यांचे. इथले आमदार भाजपचे आहेत, त्यांची कामं काय सांगाल कशी आहेत? आमदारचं भाजपबद्दल काम एकदम भारी आहे. मग त्या कामाच्या जोरावर भाजप बाजी मारायला असं वाटतं का सांगलीत? एवढा काय अंदाज नाही आहे. आणि महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत, प्रशासक काही काळ होतं महानगरपालिकेवरती आणि आता निवडणुका लागल्यात. तुला प्रशासक किंवा निवडणूक या दोन्हीपैकी चांगलं काय वाटतंय? प्रशासक का रे? कारण त्यांनी कामं फास्ट केल्यात. आपले आयुक्त समीर गांधी सर त्यांनी पण कामं व्यवस्थित केल्यात, लोकांचा विचार केल्यात भरपूर. त्यामुळे पण कधी ना कधी या निवडणुका लागणारच, लोकशाहीमध्ये निवडणुका असतातच. आता निवडणुका लागलेल्या आहेत, अनेक पक्षाचे उमेदवार उभे आहेत. कसा पाहिजे आता निवडून येणारा नगरसेवक? होतकरू आणि काम करणारा पाहिजे, लोकांचा विचार करणारा हवा. असं या कामामध्ये या भागामध्ये काम करणार कोण आहे असं? आहेत आपल्या आता शिवसेनेचे आहेत, आपले शुभम बनसोडे आहेत, परत युवराज दादा आहेत असे थोडे. कुठल्या पक्षामध्ये प्रभाग 14 मध्ये लढत होणार आहे प्रामुख्यानं? कुठले पक्ष आहेत लढत? ते काय सांगता येणार नाही. लढतीत कुठले पक्ष आहेत? लढतीत आता शिवसेना, भाजप नंतर आहेत. शिवसेना आणि भाजप अपक्ष आहेत थोडे, ते पण आहेत. काय वाटतं या यंदा महापौर कुठल्या पक्षात होईल असं वाटते? मनापासून सांग. काय सांगता येणार नाही, कारण काय पक्ष असल्या का नाही जात, कधी ह्या गटात कधी त्या गटात जातात, त्यामुळे काय सांगता येणार नाही. वारं कुणाचं आहे सांगली शहरामध्ये सांगायला गेलं तर? कुठल्या पक्षाचा वार आहे? आता तर काय भाजपच वाटते जरा. कशामुळे वाटते बरं त्यांचं वारं? का आपल्या आमदार साहेबांचे काम व्यवस्थित सगळे चांगले आहेत, त्यांचं म्हणजे काम प्रभागात पण लक्ष वगैरे असतं, त्यामुळे जरा वाटते त्यांचं. आमदार या भागात भाजपचे आहेत, मग खरोखर तू त्यांनी कामं केलीत म्हणलास, पण कामं खरोखर केलं का कागदानुसार रंगवल्यात? कामं केलेले आहेत. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनातल्या काय प्रतिक्रिया आहेत, काय वाटते? एकदम चांगल्याच आहेत. आमदारांबद्दल सगळ्यांचे चांगल्याच आहेत. आमदारांच्या जेवढं भाजपचे उमेदवार कुठेतरी बाजी मारणार नाहीत काय? मारू शकतील ना? 100%. रोजचा आपला काम धंदा सुरू आहे. हो, सुरू आहे ना. कारण आता काय विशेष काय महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात? विशेष महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात बरोबर आहे, पण त्याचा आम्हाला काहीच फायदा नाही ना. आम्ही आज जनतेचं त्यांनी काय बघतच नाहीत, कुठल्याही सोयी नाहीत, काय नाहीत. नगरसेवक झाले की 5 वर्ष त्यांनी त्यांच्या ह्याच्यात बसतात. कोण जनतेकडे लग्न कुठल्या सुविधा किंवा इतर गटरीच्या किंवा नळ पाणी या कोणत्याही सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत, कोणताही पक्ष असो. कशामुळे दुर्लक्ष झाले? मग प्रशासक असल्यामुळे झाले का नगरसेवक लक्ष देत नाहीत? नाही, नगरसेवकच लक्ष देत नाही.
प्रशासनाचं काम कसं होतं? प्रशासनाचं काम चालू आहे पण ते काही संगमतानच असते दोन्ही जरी विषय केला तरी. मग आता लोकशाहीमध्ये निवडणुका महत्वाच्या भागात निवडणुका तर लागणारच आणि नगरसेवक तर निवडून येणारच. मग निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे असं तुम्हाला वाटतं? निवडून येणारा नगरसेवक, आमचं मत काय, निवडून येणाऱ्या नगरसेवकाने लई नाही थोडंफार तरी जनतेकडे लक्ष देणे पाहिजे. गटरी सुविधा, लाईट, पाणी ह्या सुविधा देणे गरजेचं आहे. मग आता या निवडणुका पक्ष गट या माध्यमातून सुरू आहेत, बरोबर आहे? काही गटाचे आहेत, काही पक्षाचे आहेत. मग लोक मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? हा, आता कसं आहे, हा जनतेचा विषय आहे. काही जण पक्ष बघणार, काही जण व्यक्ती बघणार. जो प्रामाणिक राहील त्याला लोक मतदान करणार. कोण पक्षाच्या याच्याकडे जाणार, कोण व्यक्ती बघून मतदान करणार. एकंदरीत वारं कुणाला दिसतं? कुठल्या पक्षाचं वारं दिसतंय? नाही, समतोल आहे. म्हणजे असं पक्षाचं म्हणण्यापेक्षा ह्याच्यात चालू आहे, म्हणजे 50-50 आमदार सांगली शहराच्या कामात काही लक्ष घालतात नाही, काय लक्ष घालतात की नाही? आहे. आमदारांचं पण काम आहे, बऱ्यापैकी चालू आहे. आमदारांचे बऱ्यापैकी काम आहेत. बाकी मग कामाच्या जोरावर त्यांनी आपल्या सीटा उभ्या केल्या असतील, काय होईल मग? कामाच्या याच्यावर तरी लोक मतदान करणार, पण काही भागात जर नाराज असेल तर तिथलं मतदान काय होत नाही. महापौर कुठल्या पक्षात होईल असं वाटतंय? असं काही सांगू शकत नाही मी. विकास कामं कशा दिसली? विकास कामं आहेत बरी, तरी पण कोण येत नाही तिकडे. बोलवलं तरी ते येत नाहीत. फक्त आपापला त्यांचा घरचा विकास करतात, आपला नागरिकांचा विकास करत नाही, आपला घरचा विकास करतात. आता निवडणुका लागल्यात, हा? उमेदवार प्रचाराला यायला लागलेत, आश्वासन द्यायला लागलेले आहेत. निवडून तर त्यांना द्यायला लागणार. काय वाटतं कसा असावा निवडून येणारा नगरसेवक? निवडून देणारा नगरसेवक काम करणार असावा, एवढंच आपलं हे आहे. या प्रभाग क्रमांक 14 मध्ये काय वाटते, कशी लढत होणार? लढतीची होणार, एवढं खरं. कुठल्या कुठल्या पक्षामध्ये होईल? ते काय आता तसं सांगता येत नाही. भाजप आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. जोर कुठल्या पक्षात दिसतोय? जोर भाजप शिवसेनेचा दिसतो. का बरं, का त्यांचा जोर दिसतोय? काय केलंय त्यांनी? त्यांची बरीच कामं आहेत, त्याच्या ह्याच्यावरती हे करतात. आणि विरोधकांचं कसं आहे? त्यांचंही बरं आहे, विरोधकांचंही आहे. मग एकंदरीत महापौर कुठल्या पक्षात होईल असं वाटतं एकत्र काढायला गेलं तर? आता ते काय सांगू शकत नाही. तुमचं सांगली शहर विकासाच्या बाबतीमध्ये, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कसं आहे? तसं बोलायला गेले तर रस्त्यांची तर अवस्था खूपच बेकार आहेत सांगलीत. आता आपण बघू शकता की रोडला आता समोर पण किती खड्डे, ते खड्ड्यांची वगैरे कामं व्हायला पाहिजेत, रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजेत सांगलीत. स्वच्छतेच्या बाबतीत पण जरा काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनी. आणि महानगरपालिकेची गाडी येते त्या पण टायमात व्यवस्थित यायला पाहिजेत. व्यवस्थित कचरा गोळा होतोय का नाही ते बघायला पाहिजेत. आता प्रशासक होतं त्यामुळे गैरसोय झाली असं काही लोकांचं म्हणणं आहे. आता निवडणुका लागल्यात, नगरसेवक करतील असं म्हणणं आहे. नगरसेवक निवडणुकीला जे उभे राहिलेत उमेदवार ते यायला लागलेत, का आश्वासन देतात या निवडणुकीत? ते रस्त्यांची व्यवस्थित कामे करतील, गटरीची कामे व्यवस्थित करतील हेच आश्वासन देतात. पण ते पूर्ण होत आहेत की नाही ते पण बघितलं पाहिजे ना पुढे. पण करतील असं वाटतं का निवडल्यानंतर ते? काय सांगू शकत, करत नाही. करत आतापर्यंत तर झालेले नाहीयेत. जेव्हा निवडणुका समोर येतात तेव्हाच होतात, एनी टाइमला नसतात. कसा असावा मग निवडून येणारा नगरसेवक? दिलेले आश्वासन पूर्ण करावेत फक्त नगरसेवकांनी, एवढंच. या भागामध्ये तर कुठल्या पक्षाचा जोर दिसतो? सांगू शकत नाही ना कोणत्या पक्षाचा जोर दिसू शकतो, कारण भरपूर पक्षाचे नेते नाराज आहेत तिकीट न मिळाल्यामुळं. ज्यांनी कामं केलं त्यांना तिकीट नाही मिळाले, ज्यांनी आता फक्त नवीन जणांना संधी दिलेत. जुन्या लोकांचे नाराज आहेत, जुने लोक, त्यांना पण संधी मिळायला पाहिजे. बरोबर आहे. आता आशा करते की नवीन लोक निवडून येतील, त्यांनी व्यवस्थित कामे करावीत. मग लोकांना मतदान करताना मतदार जे आहेत ते माणूस बघणार का पक्ष बघणार? माणूस बघूनच करायला पाहिजे, तर ती कामं होणार. पक्ष बघून तर आता करून झालेत ना मतदान. एकंदरीत एक मनापासून काय वाटतं की सांगली शहरात कुठल्या पक्षाचा महापौर होईल? मतदानाचं काही सांगू शकत नाही. इथल्या आमदारांच्या कामाबद्दल काय सांगाल? चांगले आहेत तसे कामं तर भरपूर केलेत, पण आता सध्याला ह्या वर्षभरात सांगलीची अवस्था खूप बेकार झालेली आहे. रस्त्यांची अवस्था बेकार आहे, एकंदरीत सगळ्याची अवस्था आता सध्याला सांगलीची बेकार आहे. एकंदरीत सांगली शहराच्या विकासाबद्दल काय सांगाल? विकास फक्त गाडगीळ साहेबांनीच केलाय, नगरसेवकांच्या हातात विकास झाला नाही आजपर्यंत. जे आले आणि येथील गाडगीळ साहेबांनी जे केले तेच केले. रस्त्यातले खड्डे 5-5, 10-10 वर्ष मोजले जात नाही. आता नवीन आयुक्त साहेब आले, ते जरा वैयक्तिक लक्ष देतात, चांगली गोष्ट आहे. साहेब तेवढंच ते करतील. गाडगिळांनी काय खरोखरच केलं का नुसतं कागदावर केलंय. गाडगीळने प्रत्यक्षात काम केलेलं आहे. अगदी पूर्ण समाधान कोणाचंच होणार नाही, कधीच होणार नाही. आता 75 वर्षात झाले का समाधान नाही, पण प्रगती आजपर्यंत जे आमदार खासदार होते त्यात गाडगिळांचा नंबर आहे. ज्यांनी काम केले लोक त्याच्या पाठीशी आहेत. एकंदरीत आमदारांच्या कामाबद्दल सांगितलं, पण ही महानगरपालिकेची नगरसेवकांची जी निवडणूक होत्या त्यामध्ये कुठल्या पक्षात जोर दिसतो तुम्हाला? राष्ट्रवादी आणि भाजप दोनच. पार्ट कुणा जर वाटतंय? दोघांचंच होणार आहे. दोघांचं मिक्स येतील. मग
पाठबळ घ्यावं लागणार एकमेकाचं. एकमेकाचं पाठबळ घ्यावं लागणार. पण मत देताना मतदान करताना मतदार माणूस बघून मत देणार का पक्ष बघून देणार? माणूस बघून कार्यकर्ता बघून देणार. कार्यकर्ता बघून हो, देणार. कारण तो पोचलेला ना नागरिकापर्यंत. दिल्लीत कोणा जरी सत्ता आली बरं, तरी वार्डामध्ये महापालिका हे जनतेच्या जवळचं माध्यम आहे. बरं. त्यामुळे जे जवळ असतील त्यांनाच लोक मत देणार. मग सांगली कुठल्या मिरज पक्षाचा? कुपवाड महानगरपालिकेचा महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटते? शेवटी त्यांचाच होणार आहे. भाजपचाच होणार काहीतरी करून. पण भाजपच्या कामावर कुठेतरी लोक नाराज असं वाटतं का? भरपूर नाराज आहे. नाराजी आहे. बरं. नाराजी आहे. पण तरी सुद्धा मग भाजपचा येणार म्हणताय? पाठीमध्ये येतील इकडे तिकडे चाललंय की सगळं हो. खालनं वरपर्यंत तेच चाललंय. त्यामुळे ते होणार. नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सांगली शहरामध्ये वातावरण अगदीच म्हणजे तापलेलं दिसत आहे प्रचाराच्या दरम्यान. काय कशी लढत आहे सांगलीमध्ये होणार आहे? सांगलीमध्ये तशी बघायला गेला तर तिरंगीत लढत असल्यासारखी आहे. एकीकडे बीजेपीचा जोर पण आहे. जयंतरावांनी सुद्धा आपली ताकद लावलेली आहे सगळीकडे. त्यामुळं एक 5-6 वार्डामध्ये तिरंगीत लढत असल्यासारखी आहे. वार्ड क्रमांक 12, 14 तसं म्हणला तरी वार्ड क्रमांक 15 मध्ये पण तिरंगीत लढत जोरात आहे. म्हणजे तिरंगी लढत जोरात असताना पारडं जरा झुकतं कुणीकडे वाढते, जड कुणीकडे वाढते? जड तसं बघायला गेला तरी बीजेपीकडे सुद्धा जड आहेच आणि समोर म्हणला तरी जयंतरावांकडून सुद्धा जड आहे. म्हणजे तिरंगीत लढत असल्यासारखीच आहे. पण लोक मत देताना मतदान करताना माणूस बघून मतदान करणार का पक्ष बघून मतदान करणार? सांगलीत बघितलं तर माणूस बघून मतदान हे 100% होणार. मग बीजेपी आणि मग राष्ट्रवादी समोर काय आव्हानं नाहीत का बाकीच्यांनी? बाकीचे आहेत तशी म्हणला तर, पण तसं बघायला गेलं तर आता या दोघांची पारडी थोडी जड आहे. या प्रभाग 14 मधल्या किंवा या सांगली शहरातल्या विकास कामाबद्दल काय सांगाल? सांगली कामात विकास कामाबद्दल म्हणायला गेलं तर विकास कामं आहेत, पण जशी पाहिजे तशी तर अजून तर व्यवस्थित आणि मार्गी अशी नाही आहेत. कशामुळे बरं हे का? वरच्या लेवललाच माहिती, आपण तर काय बोलू शकू. इथं आमदार सलग 3 टर्म भाजपच्या आमदारांची 3री टर्म आहे. मग त्यांनी काय विकास कामं केलं की नाही? हो, विकास कामं तशी केलेली आहेत. म्हणजे रस्ते वगैरे म्हणलात तर गल्लीबोळातून रस्ते वगैरे केलेले आहेत. एक सोडून 2 पुलं बांधलेली आहेत सांगलीत. आयर्न पूल आहे, इकडं कोथळीचा पूल आहे. त्यांच्या कामाचा फायदा इथं भाजपच्या उमेदवारांना होणार काय? होणार की 100% होणार. महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? ते सांगू नाही शकणार आपण, आता तरी काय सांगू शकणार नाही. महापालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या सांगली शहरामध्ये. अनेक उमेदवार आश्वासनं द्यायला लागलेले आहेत. काय सांगली शहराचा विकास कसा आहे? अजून तर काय झालेला नाही विकास आजपर्यंत. आणि आता नुसतं आश्वासन मिळतंय आणि कोणी पुढे करत नाही. पण नगरसेवक तर निवडून द्यायला पाहिजेच. कसा असावा मग निवडून येणार नगरसेवक? काम करणारा नगरसेवक पाहिजे मेन म्हणजे. आता आश्वासन द्यायचं नंतर काम करायची नाही तसं नाही, काम करणारा माणूस पाहिजे धाडसी. काय वाटतं सांगलीत कुठल्या पक्षाचा वारा आहे निवडणुकीत? अजून तर काय सांगता येते, सगळी वारे आणि सगळी रॅली जोरात निघायला आल्यात. म्हणजे कुठंच सांगू शकत नाही की कोण येते कोण नाही. जोर कोणाचा दिसतोय? जोर आता काय राष्ट्रवादीचा पण दिसतो आणि शिवसेनेचा पण दिसतो आणि बीजेपी वाले सगळे जोर करायला. मग कोण येते आपण काय सांगता येत नाही. पहिला महापौर होण्याची संधी कुठल्या पक्षाला मिळेल असं वाटतंय? ते आपण सांगू शकत नाही. काय चालू आहेत गप्पा गोष्टी? काय इन जनरल चालू आहे. इन जनरल आता जरा महत्वाचा चर्चेचा विषय आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत, त्या काय चर्चा आहेत की नाही? तेच मी आता मित्राला बोलतोय. काय म्हणतात मित्र? शिवाजी मंडई वगैरे डेव्हलप व्हायला पाहिजे आणि पार्किंगची सोय व्हायला पाहिजे पहिला. म्हणजे या समस्या आहेत तिथल्या. समस्येवर विकास कसा आहे भागाचा या? योग्य आपण आहे. कुठल्या भागात प्रभागात राहताय? प्रभाग क्रमांक 14. 14 नंबर. काय 14 नंबर मध्ये कशी लढत होणार आहे हो? 14 नंबर मध्ये आता ब्राह्मण समाजाच्या दृष्टीनं कमळ महत्वाचं आहे. का बरं? पहिल्यापासून कमळला शिक्का मूर्तब आहे पूर्ण ब्राह्मण समाज. मग मतदान करताना नुसता कमळ बघणार का कामाचा माणूस पण बघणार? गावाचा माणूस मागणार की. पण आता तिकीट दिलेलं नाही ब्राह्मण माणसाला, कुठे तिकीट दिलंय. काय होणार मग मत देताना माणूस बघणार का पक्ष बघणार? नाही, माणूस महत्वाचा आहे. मग आता कसा पाहिजे निवडून येणारा नगरसेवक? कामं करणारा पाहिजे. या भागातली विकास कामं कशी आहेत? करणारा म्हणजे कसं आहे, भाग वाईज कामं होत राहतील. पण सांगली अजून आहे तिथंच आहे. सांगली पुढे कधी जाणार हा महत्वाचा मुद्दा आहे. आता सांगलीचे आमदार भाजपचे 3री टर्म आहे त्यांची कामं काय आहेत ना मग सांगलीत? आहेत बऱ्यापैकी आहेत, ते होत राहतील. पण नेक्स्ट जनरेशन जे शिकून बाहेर पडते, इंजिनिअरिंग बाहेर पडते, डॉक्टरहून बाहेर पडतात, पण त्यांना नोकरी इथं कुठे मिळणार? इथं काही नाहीये मिळाला. किंवा कोल्हापूरमध्ये पण एवढं नाहीये. पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद या साईडला तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात. IT सेक्टर आहेत, मोठ्या कंपन्या आहेत. तसं आपल्या इथं ह्या साईडला आहे का? 14 नंबर मध्ये कुठल्या कुठल्या पक्षामध्ये निवडणूक आहे? भाजप, शिवसेना आणि काँग्रेस. जोर कोणाचा दिसतोय? आता भाजपचं जरा आहे बऱ्यापैकी. जर पारडं कुठल्या पक्षात जर वाढतंय? पाडा सुद्धा शिवसेनेत जड आहे. कुणाकुणामध्ये लढत होती या भागात 14 नंबर मध्ये? बावडेकर,
साळुंखे बेलवलकर सदलगे कुठल्या कुठल्या पक्षात ही निवडणूक होते लढत तिथं शिवसेना आणि बीजेपी म्हणजे आता वारं कोणाचं दिसते आता इथं वारं कोणाचं दिसतंय तसं वार दोघांचं आहे पण जे जुने बीजेपी वाले त्या शिवसेनेकडे उभारलेत ना सध्या असं आहे का तिकीट न मिळाल्यामुळे म्हणजे बीजेपीतल्या लोकांना तिकीट न मिळालं ते शिवसेनेत नाहीत पण एकंदरीत शहराचा महापौर सांगायचा झालं तर कुठल्या पक्षाचा होईल तो बीजेपीचाच होईल का बरं स्ट्रॉंग आहे बीजेपी काय केलं असं बीजेपीनं स्ट्रॉंग असायला काय विकास केलाय भरपूर रस्ताही कामं केलेत बरं विकास चांगला केलाय विकास खरोखर जिथं दिसतोय काय नुसता कागदावर केलाय नाही आहे रस्ता दिसतोय काही कामं चांगली केली दादा काय काम आहे त्यांची काय सगळी विकास कामं म्हणतात ते आता सगळी काय कामं असं नाही सांगता येणार रस्ताही कामं चांगली केलीत रस्ताही कामं चालू आहेत अजून आता कोल्हापूरवर रस्त्याचं काम चालू आहे 4 लेन व्हायला लागलाय आता इतके दिवस पेंडिंग होतं काम ते पण कुठेतरी भाजपवर लोक नाराज आहेत किंवा लोक आश्वासन देतात नुसता कामं काय करत नाही असं लोकांचं म्हणणं आहे प्रत्येक पक्षाचं ते असतेच हो. आश्वासन देतात सही पूर्ण होत असं काय नसतंच ना कुठलाही पक्ष असू दे मग